अक्षरांना शब्दास अर्थ देते, जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, समृद्ध होत जाता भाषा भरास येते, शब्दात मांडले जे ते ज्ञान अमृताचे, ज्ञानेश्वरी निगाथा मन शांत वेलसाचे, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, वाचून संपदेला हा जन्म सिद्ध होतो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, म्हणूया चला तयाला अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो. नमस्कार. सगळे मजेत? हो, आम्ही आलोय परत. महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन प्रस्तुत अक्षरभूषण या आगळ्या वेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मी गौरी लहुरीकर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पहिला आणि दुसरा भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि यशस्वी झाला आणि तसेच या तिसऱ्या भागातही आपल्याकडे खूप छान छान स्पर्धक खूप छान उत्तम प्रकारे तयारी करून आलेले आहेत. आणि या भागाची सुरुवात करण्यापूर्वी मला काही ओळी आठवत आहेत, त्याही कुसुमाग्रजांच्या. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊन आपुल्या, प्रगतीचे शीर कापू नका. काय बरोबर आहे ना? आणि हीच मराठी भाषा जपण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आणि या मराठी भाषेचा गोडवा आणखीन अधिक चविष्ट होण्यासाठी आपण घेऊन येत आहोत ही अक्षरभूषण स्पर्धा. ही स्पर्धा सुरू करण्यापूर्वी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपली ओळख करून द्यावी. आपण वळूया उपमा या स्पर्धकाकडे. नमस्कार, मी सौ अर्चना रमेश मुरुडकर, तळेगाव दाभाडे पुणे येथे राहते. मी विज्ञान शिक्षिका म्हणून मागील 20 वर्षापासून कार्यरत आहे आणि मराठी लेखन वाचनाची आवड आहे, कविता करते. धन्यवाद. आपलं मनपूर्वक स्वागत. वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. नमस्कार, मी सौ अरुणा गिरीश देशपांडे, राजस्थान कन्या ज्युनियर कॉलेज गोंदिया येथे मी प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झाले आहे आणि मला लेखनाची आवड आहे आणि चित्रकलेची आवड आहे. अरे वा, आपलंही मनपूर्वक स्वागत. आता आपल्या पुढे आहे रूपक स्पर्धक. नमस्कार, मी गिरीश वसेकर देशपांडे, व्हॉलंटरी रिटायर्ड अकाउंट्स ऑफिसर BSNL पुणे. मी मूळ परभणीचा आहे. मला शीघ्र कविता करायला आणि लेख लिहायला आवडतं आणि तो माझा छंद आहे. आणि मी लोकमतमध्ये पुण्यामध्ये लहान मुलांसाठी दर शुक्रवारी आसपास माझे लेख असतात लहान मुलांसाठी. आणि मी एक बुद्धिबळपटू आहे आणि मला माणसं जोडायला आवडतं. खूप धन्यवाद. क्या बात है, खूप छान. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्लेष स्पर्धक. नमस्कार, मी सौ वैशाली प्रसन्न सुळे, वडोदरा, गुजरात. आणि मला मनाला आणि सगळ्यांना आनंद देतील अशा गोष्टी करायला आणि शिकायला आवडतं. आनंदाने जगणं हा माझा स्वभाव आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.
तर असे हे आजचे 4 स्पर्धक, प्रत्येक क्षणाला आनंदाने जगणारे आणि प्रत्येक क्षणाचं बारसं साजरं करणारे आणि जीवनाला कलेमध्ये परिणित करणारे हे आपले स्पर्धक. आपण स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी नियमावली जाणून घ्यायची आहे आणि त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का भेटणार. हो, कार्यक्रमाच्या शेवटी. त्यामुळे कार्यक्रम तर शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि काय यामध्ये आहे हे तुम्हाला तोपर्यंत तुमच्या मनात ठेवा आणि हा शेवटपर्यंत कार्यक्रम जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते इंग्रजीमध्येच सांगते, कारण हा शब्द इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्त परिचयाचा आहे म्हणून एक सरप्राईज मिळणार आहे. तर आपण नियमावली पाहूया. आपण या उत्कंठावर्धक स्पर्धेला सुरुवात करत आहोत, पण सुरुवात करण्याआधी या स्पर्धेची नियमावली आपल्या समोर मी वाचून दाखवते, जेणेकरून आपल्याला स्पर्धा खेळणं सोपं जाईल. अक्षरभूषण प्रश्नमंजुषा नियमावली. एकूण 4 फेऱ्यांचा एक भाग असणार आहे. प्रत्येक गटाला प्रश्न विचारला जाईल व त्यानुसार गुण दिले जातील. कोणत्याही फेरीत उत्तर न दिल्यास गुण वजा होणार नाही. प्रश्न विचारल्यावर कोणत्याही गटातील स्पर्धकाला उत्तर देता आलं नाही तर पुढच्या गटाकडे प्रश्न जाईल, मात्र त्यांनाही गुण मिळणार नाही. प्रत्येक गटाला उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ मिळेल. ज्या गटाला प्रश्न आहे त्यांनीच उत्तर द्यावं, इतरांनी नाही. समोर कोणत्याही प्रकारचा कागद, मोबाईल, पुस्तक ठेवू नये आणि आपण ठेवलेलंही नाहीये हे आम्हाला माहिती आहे. इंटरनेटमध्ये काही समस्या आल्यामुळे स्पर्धक जर मीटिंग बाहेर गेले तर आयोजक जबाबदार राहणार नाहीत. त्यासाठी स्पर्धाही थांबवली जाणार नाही. प्रश्नमंजुषा स्पर्धेत बदल किंवा तत्सम निर्णय हे संपूर्ण आयोजकांकडे राखीव आहेत. आयोजकांचा निर्णय हा अंतिम राहील. त्याशिवाय पडद्यावर जरी दिसत नसले तरी काही तज्ञ मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि स्पर्धकांनी दिलेल्या उत्तरांची पडताळणी ते करत आहेत. त्यामुळे आपण ही प्रश्नमंजुषा अतिशय निखळ अशी खेळूया. तर सगळेजण तयार? सुरू करूया. चला आपण पहिल्या फेरीपासून सुरू करूया. पहिली फेरी आहे म्हणींची. प्रत्येकी 2 म्हणी तुम्हाला विचारल्या जातील आणि ही म्हण पूर्ण करा. आपण वळूया उपमा स्पर्धकाकडे. प्रत्येकासाठी तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत, प्रत्येक म्हण बरोबर म्हण ओळखण्यासाठी. उपमा स्पर्धकासाठी हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. आई. आणि आपली वेळ सुरू झाली आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नाही, आईपासून सुरू होणार पाहिजे. आई. माफ करा, आपली वेळ संपली आहे. उत्प्रेक्षा स्पर्धकाला येत आहे याचं उत्तर? आई म्हणून कोणी आईचा हाक मारी. नाही, ही म्हण नाहीये. रूपक. आईची थोरवी. नाही. श्लेष. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. नाही. आई याचं- जेव घाली ना बायको भीक मागू देईना. हा हा हा. बरोबर. आई जेव घाले ना घाले ना बाप भीक मागू बाप देईना. भीक मागू देईना. बरोबर. हे बरोबर उत्तर होतं. उपमा स्पर्धकासाठी आपण पुढचा प्रश्न विचारूया. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. दे दे दम. दहा सेकंद.
हम्म. दे दे द. वेळ संपलीये. उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा स्पर्धक. रूपक स्पर्धक. श्लेष स्पर्धक. चालेल, या प्रश्नाचं उत्तर देते. देखल्या देवा दंडवत ही म्हण आहे. चालेल, काही हरकत नाही. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. आपण तयार आहात? येस. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. हाताच्या काकणाला आरसा कशाला? हातच्या काकणाला आरसा कशाला? अगदी बरोबर. वेळ सुरू व्हायच्या आधीच तुम्ही उत्तर दिलं. हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. आपण उत्प्रेक्षा स्पर्धकाला दुसरा प्रश्न विचारूया. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. ना मोज. ना मोज. माफ करा, आपली वेळ संपली आहे. रूपक स्पर्धक. नकापेक्षा मोती जड. अगदी बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे, पण आपल्याला याचे गुण मिळणार नाहीयेत. नाकापेक्षा मोती जड. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. रूपक स्पर्धकासाठी हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. अडला. अडला नारायण गाढवाचे पाय धरी. थोडी बरोबर करा. अडला नारायण, अडला हरी गाढवाचे पाय धरी. हा, हे उत्तर बरोबर आहे. अडला हरी गाढवाचे पाय गाढवाचे धरी. पाय धरी. बरोबर. तुम्हाला मिळतात 5 गुण. अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला दुसरा प्रश्न आपण विचारूया. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. पाप. पाप. माफ करा, आपली वेळ संपली आहे. श्लेष स्पर्धकाकडे याचं उत्तर देता येईल? नाही. उपमा. पायलीला पसावर. उत्प्रेक्षा. चालेल, याचं उत्तर आहे पाचामुखी परमेश्वर. परमेश्वर. आता आपण वळूया श्लेष गटाकडे. श्लेष स्पर्धकासाठी हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. नाचता. नाचता येईना अंगण वाकडे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अभिनंदन. तुम्हाला मिळतायत 5 गुण. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न आपल्यासाठी. पुढील म्हण पूर्ण करा. आ पो म वी.
आ प मो वी. आ पो म वी. नाही येत आहे. उपमा गटासाठी उपमा स्पर्धा आधी पोटोबा मग विठोबा. बरोबर आहे. धन्यवाद. क्ले स्पर्धक आपण माझ्या मते तुम्ही जेवायचं राहिलंय का तुमचं जेवण म्हणून तुम्हाला हे लक्षात नाही आलं. आधी पोटोबा मग विठोबा. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी आपली पहिली फेरी संपतीये. ही अशी मजा ना माझ्यासोबत पण घडली. काय झालं, मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जणी भेटलो. भेटल्यानंतर आम्हाला जायचं होतं. खूप दिवसांपासून आम्हाला उसाचा रस प्यायची आम्ही इच्छा हे करत होतो. पण काही ना काही कारणाने ते रद्द होत होतं. माझी मैत्रीण मला कशी म्हणते माहितीये, कारण तिने अक्षरभूषण पाहते रोज नेहमी. भाग पहिला झाला, दुसरा झाला. मला म्हणाली, काय ग गौरी, न ल सवी. मला कळेच ना. मग ती म्हणते, अगं नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न. अशी काहीशी मजा झालीये. ठिकाणी आपली पहिली फेरी पूर्ण होतीये. आपण वळूया आता दुसऱ्या फेरीकडे. तत्पूर्वी आपण एकदा गुण बघूया. पहिल्या हो, चालेल. फेरीनंतर हो. कोणाकोणाला किती किती गुण मिळालेले आहेत. अगदी तर उपमा गटाला सध्या अजून जास्त वेगाने पुढे जाण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. उत्प्रेक्षा गटाला 5 गुण, रूपक गटाला 5 गुण आणि श्लेष गटाला 5 गुण मिळालेले आहेत. काही नाही, अजून सुरुवात आहे, अजून जातील पुढे पुढे हळूहळू. अगदी नक्की. हा, आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया. दुसरी फेरी आहे समानार्थी शब्द सांगा. तुम्हाला 4 शब्द विचारले जातील आणि त्याला आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. प्रत्येकी 5 गुण आपल्याला मिळणार आहेत. आपण वळूया उपमा स्पर्धकाकडे. ठीक आहे. चंद्र. शशी. बरोबर. झोका. ढोलक. नाही. झोपाळा. बरोबर आहे. पाय. पद. बरोबर. हल्ला. मारा. नाही. तडाखा. नाही. याचं बरोबर उत्तर आहे आक्रमण. हल्ला. ठीक आहे. उपमा स्पर्धकाची ही फेरी पूर्ण झालेली आहे. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. भाऊ. भावना प्रधान. भावना प्रधान. नाही, भाऊ भाऊ. भाऊ. बंधू. बरोबर. आरसा. दर्पण. अगदी बरोबर. शक्ती. साहस. नाही. ताकद. बरोबर. पुढचा शब्द व्यवस्था. माफ करा, आपली वेळ संपली आहे. याचं बरोबर उत्तर आहे तजवीज. तजवीज. छान. उत्प्रेक्षा स्पर्धकाची ही दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. वळूया रूपक स्पर्धकाकडे. नशीब. प्रारब्ध. बरोबर. कर्ज. ऋण. ऋण. बरोबर. मार. धपाटा. नाही. टप्पू. नाही. याचं बरोबर उत्तर आहे चोप. चोप चोप. आणि चौथा शब्द आहे गरिबी. पामर.
नाही. याचं बरोबर उत्तर आहे दैन्य. दैन्य दैन्य. पण छान 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 प्रयत्न केलात आपण. आपल्यासाठी ही फेरी पूर्ण झाली आहे. वळूया श्लेष स्पर्धकाकडे. शिक्षा. दंड. बरोबर. अंधार. काळोख. बरोबर. प्रथा. रूढी. बरोबर. रूढी. श्रम. कष्ट. बरोबर. या ठिकाणी दुसरी फेरी आपल्यासाठी संपली आहे आणि या दुसऱ्या फेरीच्या शेवटी आपण सगळ्यांचे गुण बघूया. भैरवीजी. दुसऱ्या फेरीनंतर गुणतालिका अशी आहे. उपमा स्पर्धक एकूण 15 गुण, उत्प्रेक्षा स्पर्धक एकूण 20 गुण, रूपक स्पर्धक एकूण 15 गुण आणि श्लेष स्पर्धक एकूण 25 गुण. अरे वा, छान. सगळ्यांची गुणतालिका आता पुन्हा नव्याने झाली आहे. आपण वळूया तिसऱ्या फेरीकडे. सगळेजण तयार आहात? तिसरी जी फेरी आहे त्यामध्ये आपल्याला कवितेची ओळ पूर्ण करायची आहे आणि कवीचं अथवा कवयित्रीचं नाव सांगायचंय. चालेल, आपण सुरू करूया. भैरवीजी, आपण सुरू करूया. उपमा स्पर्धक. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली. त्याच्या पुढची ओळ. या झोपडीत माझ्या एवढं आठवत आहे, बाकी कवी आणि पूर्ण ओळ येत नाही. अर्धी बरोबर आहे, पण पूर्ण आपण प्रयत्न करू शकता. वेळ आहे आपल्याकडे अजून. माफ करा, आपली वेळ संपली आहे. उत्प्रेक्षा स्पर्धक, आपण प्रयत्न करू इच्छिता. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. बरोबर बरोबर. आणि कवीचे नाव. विनोबा भावे. नाही. रूपक. आठवत नाही, माहिती आहे मला. श्लेष स्पर्धक. नाही येते. त्याचं बरोबर उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज. बरोबर आहे. छान प्रयत्न. पण उपमा. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. तिसऱ्या फेरीचा प्रश्न आपल्यासाठी. कवितेची ओळ पूर्ण करा. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. याचे कवी बालकवी आहेत. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. आपली वेळ संपली आहे, पण आपण कवीचं उत्तर बरोबर दिलंय, त्यामुळे तुम्हाला मिळतायत 5 गुण. कवितेची ओळ पूर्ण नाही केलीये कोणी. प्रयत्न. रूपक गट, रूपक स्पर्धकाला प्रयत्न करायचा आहे. नाही. श्लेष स्पर्धकाला. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. अव्याज निळ्या वातावरणात गोड मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारी. क्या बात आहे. खूप छान, अतिशय सुंदर आपण सादरीकरण केलंय, पण याचे गुण आपल्याला मिळणार नाहीयेत. वळूया आपण रूपक स्पर्धकाकडे. तिसऱ्या फेरीचा प्रश्न. कवितेची ओळ पूर्ण करा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकती प्रभा. नाही.
संत तुकाराम कवी आहेत का? नाही. नाही, सॉरी, नाही. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर आहेत. माफ करा, ह्याचं उत्तर माझ्या मते कुठून तरी आलं. तो आवाज आला ना. ओळ कुणी पूर्ण करू इच्छिते? क्लेश? कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावियला वेडू. नाही. उपमा स्पर्धक? उत्प्रेक्षा स्पर्धक? नाही, ओळी नाही आठवतात मला. याच्या पुढची ओळ आहे, अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथची शोभा. ही पुढची ओळ आहे आणि याचे कवी आहेत संत ज्ञानेश्वर. आपण वळूया श्लेष स्पर्धकाकडे. तिसऱ्या फेरीचा प्रश्न आपल्यासाठी. कवितेची ओळ पूर्ण करा. उषक काल होता होता काळ रात्र झाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. बरोबर. मला वाटतं सुरेश भटांची आहे कविता. अगदी बरोबर. तुम्हाला मिळतायत 10 गुण. अभिनंदन. खूप छान. आणि याबरोबरच आपण तिसरी फेरी समाप्त करत आहोत. आपण तिसऱ्या फेरीनंतर चौथ्या फेरीकडे वळत आहोत. चौथी फेरी जी आहे ती जरा तुम्हाला खूप घाई करायला लावणारी आहे, कारण चौथ्या फेरीचं नाव आहे द्रुतगती फेरी. आणि या द्रुतगती फेरीमध्ये, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर रॅपिड फायर, या द्रुतगती फेरीमध्ये तुम्हाला 5 पुस्तकांची नावं विचारली जातील आणि त्याचे तुम्हाला लेखक किंवा लेखिका हे ओळखायचं आहे. यासाठी कुठलाही विचार करायला वेळ मिळणार नाहीये. तुम्हाला पटपट उत्तरं द्यायची. चालेल? प्रत्येक एका पुस्तकाच्या नाव म्हणजे लेखकाच्या नावासाठी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. असे 10 गुण, 5 प्रश्न. चालेल? सुरू करूया. उपमा स्पर्धक मृत्युंजय. शिवाजी सावंत. बरोबर. पास्टर फेणे. हिंदू, याचे लेखक आहेत भारा भागवत. तिसरं, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. भालचंद्र नेमाडे. बरोबर. गुदगुल्या. नमामी रहस्य. नाही. पानगळ. गुदगुल्या नाही. गुदगुल्यांचे लेखक आहेत वि स खांडेकर आणि पानगळच्या लेखिका आहेत गायत्री मुळे. या ठिकाणी आपली ही फेरी संपली आहे. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. उत्प्रेक्षा स्पर्धक नाच ग घुमा. हस्ताचा पाऊस. प्लेइंग इट माय वे. सुधा मूर्ती. नाही. माझी जन्मठेप. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. बरोबर. मध्यरात्र. मध्यरात्र, शिवाजी सावंत. नाही. नाच ग घुमा चे लेखिका आहेत माधवी देसाई. हस्ताचा पाऊस व्यंकटेश माडगुळकर. प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर आणि मध्यरात्र वि स खांडेकर. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. आपण तयार आहात? संवादिनी. संवादिनी. नाही. मध्यरात्र. पावनखिंड. पावनखिंड रणजित देसाई. बरोबर. आकाशाशी जडले नाते. विशाखा. संवादिनी व पु काळे. मध्यरात्र वि स खांडेकर आपण सांगितलं. पावनखिंड रणजित देसाई.
आकाशाशी जडले नाते डॉक्टर जयंत नारळीकर आणि विशाखा कुसुमाग्रज. आपण वळूया श्लेष स्पर्धकाकडे. द्रुतगती फेरी. आपण तयार आहात? श्लेष. महाश्वेता. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे. बरोबर. कोल्हाट्याचं पोर. किशोर शांताबाई काळे. बरोबर. संध्याकाळच्या कविता. ग्रेस. बरोबर. काळे पाणी. विश्वरत्न डॉक्टर विनायक दामोदर सावरकर. बरोबर. संभाजी. विश्वास पाटील. अगदी बरोबर. या ठिकाणी ही गती फेरी संपली आहे. अतिशय उत्कंठावर्धक आणि खूप छान ही स्पर्धा भाग तिसरा आपला पार पडला आहे. आणि या भाग तिसऱ्याच्या शेवटी आपण आता सगळ्यांचे अंतिम गुण ऐकणार आहोत आणि यात आपल्याला कळेल की या भाग तिसरा विजेता कोण आहे. आपण गुण ऐकूया. तर मंडळी, आपली जी अंतिम गुणतालिका आहे ती अशी की उपमा गटाला एकूण मिळालेले आहेत 19 गुण, उत्प्रेक्षा गटाला एकूण मिळालेले आहेत 27 गुण, रूपक गटाला एकूण मिळालेले आहेत 17 गुण आणि श्लेष गटाला एकूण मिळालेले आहेत 45. बापरे, खूप छान, अभिनंदन. भाग तिसऱ्या अक्षरभूषण भाग 3 च्या विजेत्या आपल्याला आज इथे मिळाल्या आहेत. त्या आहेत श्लेष स्पर्धक वैशालीजी सुळे. आपलं मनपूर्वक अभिनंदन. काय मंडळी, हा आवडला ना आजचाही भाग? आणि तुम्हालाही भाग घ्यावा वाटतोय? अगदी घेऊ शकता, तुम्ही भाग घेऊ शकता. तुम्हाला काही करायचं नाहीये. तुम्हाला तुमचं नाव, तुमची माहिती आणि तुमचा व्हॉट्सअप क्रमांक असलेला मोबाईल नंबर आम्हाला अक्षरभूषण lokavrat@gmail.com यावर पाठवायचा आहे. आणि याही आधी आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आम्हाला प्रवेशिका प्राप्त होत आहेत. आणि महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन आयोजित या ज्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी प्रवेशिका येत आहेत, तर आम्ही असं ठरवलंय की त्यातून एक भाग्यवान प्रवेशिका निवडायची आहे. आणि त्या भाग्यवान प्रवेशिकेला आपण एक छानसं पुस्तक भेट म्हणून देणार आहोत. तर भैरवीजी, आपण सांगाल या वेळेस कोणाला ते मिळालंय ते? अगदी नक्की. आपण एक व्हिडिओ बघूया, त्यातनच ते जाहीर होणार आहे की ती प्रवेशिका आपण कोणाला देतोय. हेच आजचं आश्चर्य होतं. तुम्हाला जे सरप्राईज मिळणार होतं शेवटी ते हेच आहे. कारण भाग घेणाऱ्यांनाही तो आनंद मिळावा. वाचन यज्ञ, ही वाचन चळवळ आपण पुढे पुढे अशीच अखंड चालू राहावी, म्हणून हे भाग्यवान प्रवेशिकाला आपण एक छानसं पुस्तक भेट म्हणून देणार आहोत. आलेल्या प्रवेशिकांमधनं कोण भाग्यवंत आहे हे आपण आता जाणून घेऊया. काढूया एक चिठ्ठी आणि पाहूया की लोकव्रत प्रकाशनाचं एक पुस्तक भेट स्वरूप कुणाला मिळतंय. हे नाव आहे ऋतुजा देशपांडे. अभिनंदन ऋतुजा. अभिनंदन ऋतुजाजी. वा, मनपूर्वक अभिनंदन. ऋतुजाजी देशपांडे यांना ते पुस्तक मिळणार आहे. आणि आपल्या सर्वांना या अक्षरभूषणचा आनंद मिळतोय, बरोबर ना? आपल्याला भाग घ्यायचा असेल तर आपण नक्की घ्या. या भाग 3 लाही आपण भरभरून शुभेच्छा आणि आपला प्रतिसाद द्या. आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या प्रवेशिकांची. आणि आपण असाच हा खेळ पुढे चालूच राहूया. तोपर्यंत मराठी वाचत राहा, मराठी बोलत राहा, मराठी शिकत राहा आणि मराठीत निखळ आनंद घेत राहा. धन्यवाद.